नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कृषी ऑनलाईन यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, जे आता शेतकऱ्यांना खरीप पीक विमा 2025चा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे. तर शेतकऱ्यांना जे आता 15 जानेवारीपासून म्हणजे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीपासून राज्यामध्ये पीक विम्याचे वाटप या ठिकाणी सुरू होणार असल्याची माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, जे आहे नेमकी कोणत्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना हा पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे, याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे शेतकऱ्यांना आता जो खरीप पीक विमा म्हणजे कापूस, सोयाबीन, तूर या या पिकांचा पीक विमा जे आहे शेतकऱ्यांना आता या ठिकाणी जमा होणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे त्यांच्यासाठी ही एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. तर राज्यातील जवळजवळ 94 लाख शेतकऱ्यांनी जे आहे 526 कोटी रुपयाचा या ठिकाणी विमा हप्ता विमा कंपनीला भरलेला आहे. आणि जवळजवळ जे आहे शेतकऱ्यांना आता जानेवारीच्या अखेर म्हणजे जानेवारीच्या अखेर जे आहे खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन, मका, कापूस आणि तूर अशा पिकांची या ठिकाणी शेतकऱ्यांना हे जे आहे पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना 15 जानेवारीपासून या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर नेमकी आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे? तर मराठवाड्यामधील जे आहे संपूर्ण जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळेल. तसेच जे आहे अहिल्यानगर जिल्हा या भागामध्ये सुद्धा जे आहे छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्हा, सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव या जिल्ह्यामधील जे आहे आणि हिंगोली, परभणी या भागामध्ये जे आहे शेतकऱ्यांना आता 15 जानेवारीपासून पीक विम्याचे वाटप या ठिकाणी सुरू होणार आहे. तर शेतकऱ्यांना जे आहे शेतकरी मित्रांनो, जे आहे तुम्ही जर पीक विमा भरला असेल तर तुमच्यासाठी ही एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे